अशा पद्धतीने धूप दीप देवाला दाखवण्याचं काम सुरू आहे. त्याला धूपारती असंही म्हणलं जातं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ही वारकरी संप्रदायाची भावना आहे. आरती ओवाळली जातीये, दीपारती, धुपानंतर दीप दाखवला जातोय देवाला आणि अत्यंत त्याचं रूप जे आहे ते अत्यंत नितांत सुंदर असं रूप आपल्याला बघायला मिळत आहे. वारकरी संप्रदाय हा एकमेकांना इथं माऊली म्हणून संबोधतो. जात धर्म पंथ याचा विचार न करता सर्वजण येतात. देवाला नैवेद्य दाखवला जातोय. पंचखाद्याचा हा नैवेद्य दाखवला जातोय. आज एकादशी असल्यामुळं देवालाही उपास आहे आणि म्हणून देवाला वेगवेगळ्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा, फळ इत्यादी खाद्यपदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. संत नामदेव, संत चोखोबा, बंका महाराज, नरहरी सोनार, सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत सेनानाभी, तुकोबा, एकनाथ महाराज, मुक्ताबाई, जनाबाई, निर्मळा, कान्होपत्रा, बहिणाबाई या सगळ्यांनीच या विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे. देवाची आरती सुरू आहे. आरती केली जाते. युगे 28 विटेवरी उभा, विठ्ठलाची आरती झालेली आहे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष गाभाऱ्यामध्ये सुरू आहे. माननीय सुविद्य पत्नी वानाचे वारकरी उगले दाम्पत्य या सर्वांनी मिळून आज विठ्ठलाची महापूजा केलेली आहे. हा रिवाज आहे की विठ्ठलाच्या समोर एकमेकांना हार घालण्याचा तो या ठिकाणी पार पाडला जातो. माननीय मुख्यमंत्री आपल्या पत्नीला आणि त्यांच्या पत्नी माननीय मुख्यमंत्र्यांना हार घालून 7 जन्माची जोडी पुनश्च गठीत करत आहेत. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर आता पांडुरंगाचं रूप आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं वाटतंय. या विठोबाच्या नामस्मरणानं मलिन झालेलं अंतरंग स्वच्छ होतं. भक्ती रंगानं ते पूर्ण उमलतं. मनाचा गाभारा प्रकाशानं उजळून निघतो. मनोभावे उत्कट हाक मारणाऱ्या भक्ताच्या हाकेला हा विठोबा धावून येतो असा सर्वांचा अनुभव आहे. अंतरीची अनुभूती आली की मनाला गाढ शांतीचा अनुभव येतो. आयुष्याच्या वाटेवर सुगंधाची पखरण होते. संसाराचे ताप जात सगळं काही विसरलं जातं. आपल्या पंचेंद्रियांची गुलामी कमी होते आणि मन मुक्त होतं, उन्नत बनतं. अशी अनुभूती या वारीमध्ये सहभागी झालेल्या भक्तांना येत असते. विठुरायाचं हे वेड आणि पायी केली जाणारी पंढरीची वारी हे खरोखरच जगातलं एक महान असं आश्चर्य आहे. आज वर्षानुवर्ष लाखो वारकरी ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता, कोणत्याही गैरसोयींचा विचार न करता, कुणाचंही आमंत्रण न मिळता दरवर्षी एका अनामिक ओढीनं साधारणपणे 20-21 दिवस पंढरीच्या दिशेनं भजन कीर्तन आणि नामाचा गजर करत चाललेले असतात. यामध्ये काहीही मिळवायचं नसतं, कुठलाही लौकिक स्वार्थ साधायचा नसतो.
महापुराचं पाणी नदी बाहेर ओसंडून जावं तसा हा भक्तीचा महापूर रस्त्यावरून वाहत असतो. या महापुरातला प्रत्येक जण फक्त आणि फक्त वारकरीच असतो. तो कुठलाही वतनदार असत नाही. तो रोजगारी असला तरी कसलाही त्याच्यामध्ये भेद उरत नाही. फक्त विठुरायाच्या वेळामध्ये केलेली ही आध्यात्मिक क्षेत्रापुरती ही भक्ती असते. आपल्याला माहितीच आहे की यावर्षी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत मानाचा वारकरी हा मान कैलास दामू उगले आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती कल्पना कैलास उगले यांना मिळाला. हे दाम्पत्य मुक्काम पोस्ट जातेगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक इथून आलेलं आहे. गेल्या 15 वर्षापासून त्यांच्या पिढीमध्ये ही वारीची परंपरा आहे आणि 15 वर्ष वारी केल्यानंतर आज प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या समवेत विठ्ठलाची पूजा आषाढी एकादशीच्या दिवशी करण्याचा मान या दाम्पत्याला मिळाला. ही खरोखरच त्यांच्या जीवनातली एक अत्यंत आनंदी अशी घटना आहे. खरं तर या विठुरायाच्या भक्ती संप्रदायाच्या आचारसंहिता देखील खूप साधी सोपी आहे. चंद्रभागेचं स्नान, तुळशीची गळ्यामध्ये माळ, कपाळी गंध आणि विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा, विठुरायाचं नामस्मरण करणं या गोष्टी जरी केल्या तरी विठोबा हा असा एकमेव देव आहे की ज्याचं दर्शन आपण त्याच्या चरणावरती माथा ठेवून घेऊ शकतो. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते आताच विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठलाकडे या महाराष्ट्रातील जनता सुखी समाधानी समृद्ध व्हावी आणि या महाराष्ट्राला भरभरून संपन्नता मिळावी अशी मागणी केलेली आहे आणि ती मागणी पांडुरंगराय निश्चित पूर्ण करेल. सुकृतांची जोडी म्हणजे विठ्ठल आवडी अशी विठ्ठलाची महिमा आहे. आता रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये आलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये रुक्मिणी मातेच्या पूजेला प्रारंभ होणार आहे. खरं तर सगळीकडं रुक्मिणी माता ही पांडुरंगाच्या डाव्या बाजूला उभी असते, पण पांडुरंगाच्या मूळ मूर्तीमध्येच वामांगी रुखमाई अशी असल्यामुळं इथं वेगळी मूर्ती का असा अनेकांना प्रश्न पडतो. खरं तर पांडुरंगराय इथं रुक्मिणी मातेच्या शोधासाठी आलेले होते. मूळ रुक्मिणी आजही दिंडीर वनामध्ये आहे आणि इथं
माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी माननीय मुख्यमंत्री दोनही मानाचे वारकरी यांच्यातर्फे आता रुक्मिणी मातेला अभिषेक करण्यात येत आहे.